नमस्कार. मैदान चालू आहे चोराडी या ठिकाणी आणि नक्कीच 25 गटाचा निकाल तुम्हाला मी सांगितलं. आता टोटल 40 गट पळून झालेत आणि नक्कीच 26व्या गटामध्ये निकाल सांगतोय. पुसेगावकरांची गाडी पळाली आणि पुसेगावची गाडी म्हणजे नक्कीच तेजा आणि बाजा ही जोडी पळाली आणि नितीन ड्रायव्हर यांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केली. नक्कीच आज चांगली मातबर बैल जरी नसली आली तर परंतु लढते जे आहेत त्या काटाकीर होत आहेत आणि नक्कीच आज बाकासूर नसल्यामुळे थोडंसं माणूस खूप नाराज आहेत. पण असू द्या, शेवटी सार्जा आहे की आपला. नक्कीच 27 गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बलमाची गाडी पळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बाला ड्रायव्हर नेवरीकर. नक्कीच या बाला ड्रायव्हर नेवरीकरांचा इतिहास सांगतो. आता मागाशी पोकारलं होतं की त्यांनी एक सुट्टी मेकरच आहे ते ड्रायव्हर सुट्टी मेकरसाठी 1 तोळ्याची अंगठी त्यांनी दिलेली. नक्कीच चेष्टा नाही 1 तोळ्याची अंगठी देणं म्हणजे बाला ड्रायव्हर यांनी. नक्कीच मोठं रेकॉर्ड आहे यांच्या नावावरती. तसेच गट क्रमांक 28मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. देवा आणि राजाची गाडी, सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली. नक्कीच आज देवा राजा चांगल्याच फॉर्ममध्ये होते आणि चांगलीच गाडी पळाली. काटाकीर लढत झाली त्या गटामध्ये. गट क्रमांक 29चा निकाल आहे. शंभू आणि रॉकीची गाडी पळाली, सुंदर गाडी पळाली. नक्कीच चांगली, तुम्हाला माहीत आहे वाटतं एवढं सोपं नाही बैलगाडा क्षेत्र. कसला बेकार ओव्हरटॅक केला शंभू आणि रॉकीनं. गट क्रमांक 30मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. पिस्टन आणि तेजाची गाडी आणि मुश्रीफ ड्रायव्हर यांचं ड्रायव्हिंग म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. विठ्ठल ड्रायव्हर यांचा चेला आहेत आपले मुश्रीफ ड्रायव्हर. नक्कीच पिस्टन आणि तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पिस्टन हा तो नाही आणि तेजा तो नाही, दुसरंच आहे ते बैल आहे. गट क्रमांक 31चा निकाल पेंडिंगला आहे. गट क्रमांक 32चा निकाल. 32मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. रायफल आणि पिस्टन, पुन्हा पिस्टनचीच गाडी पळाली. भैया ही बैल वेगवेगळे आहेत, रायफलसुद्धा वेगळा आहे. भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली. तसेच 33 गटामध्ये सुंदर गाडी पळाली. गाणंदकरांचा दुर्गा पळाला आणि त्याच्यासोबत रायफल पळाली. नक्कीच शिरसवडीची रायफल नव्हे, ही दुसरीच रायफल आहे आणि नक्कीच ही ड्रायव्हिंग केलं बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर आहे. नक्कीच बारीक ड्रायव्हरांचा चांगलाच सगळ्या माहिती आहे. सप्त हिंदी कशी ड्रायव्हर आहेत, कोणताही बैल हातात द्या त्याला गुलालात नेणार तर नेणारच आणि सांगून 1 नंबर करणार तर करणार. बघितलं पेडगावमध्ये. तसेच गट क्रमांक 35चा निकाल आहे. हरणे आणि चतुरची गाडी पळाली. बाळू ड्रायव्हर मांडवेकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. चुरशीच्या लढतीमध्ये चुरशीचे सामने होत आहेत आणि ड्रायव्हरमध्ये सुद्धा लढत होत आहे. तसेच गट क्रमांक 36मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. भद्रा आणि शंकरची गाडी, ही गाडी सोमा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. नक्कीच बघूया काय कमाल करतोय आता भद्रा आणि शंकर. 37 गटामध्ये सुंदर गाडी पळाली. वादळ आणि शंभूची गाडी, घरचा साज पळाला. जो कळंबीचा शंभू आहे, जो चिमण्या जो बैल आहे त्यांचाच अमित शेट यांचाच नक्कीच गाडीची ड्रायव्हिंग केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी. नक्कीच वादळ एक नवीनच बैल दिसतोय त्यांच्या दावणीतला. बघूया वादळ शंभू काय कमाल करतील. गुलाला तर राहणार 100%. गाडीला चांगलं स्पीड लागले. तसेच गट क्रमांक 38चा निकाल आहे. कलम 302 बाब्या आणि त्याच्यासोबत पळाला बादल. बघूया काय कमाल करते, कारण की कलम 302 बाब्या हा बिनजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं या घाटावरती. बघूया काय कमाल करतोय आता 3 फेऱ्याच्या मैदानात. गाडीवरती ड्रायव्हर होते, नितीन ड्रायव्हर होते. गट क्रमांक 39चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. सैतान पळाला पारगावकरांचा. नक्कीच तो सेमीसाठी पात्र झाला. त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि त्याच्यावरती ड्रायव्हर होते त्याचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं. नक्कीच बघूया. आणि 40चा जो निकाल आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे. नक्कीच आता तुम्हाला मी टोटल 40 गट सांगितलेत. नक्कीच 1 ते 15चा निकाल जाऊन बघा तुम्ही. तसेच 16 ते 25चा निकाल बघा. नक्कीच बघा, जाऊन बघा.